पावर आपल्याला आयडियल कुत्रा आहे. बघ हे बघ हे बघ हे बघ. बरं झालं मी गाडी खेचली नव्हती जास्त. असे कुत्रा मध्ये येतात. आणि नॉर्मल मोडला चाललो आहे एक बेस्ट. हो हार्टबीट माझी लगेच वाढले यार. मला वाटलं स्टेशनला कुठे एक बेकरी चालू असेल केक शॉपसाठी, त्यासाठी इकडे आलो होतो. पण एक केक शॉपच बंद आहे. ती काहीतरी बेकरी आहे. या सणाचा बड्डेचा केक घ्यायचा होतं मला यार. लफडा आहे यार. हो 1 2. हो काय गाडी पडते हायपर मोड. बाप रे बाप. 100 तर लगेचच टेकली यार. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. तर वाजत 8 वाजून 10 मिनिट आहेत आणि गाडी दाखवते 8 वाजून 16 मिनिटांनी फ्लाइंग आणि पालघरला येणार. आणि आज सणाचा बड्डे आहे. तर विचार करून जाता जाता मध्ये लगेच केक घेतो. मी स्टेशनला पोहोचतो. गाडीमध्ये केक कट करत होता. मला वाटलं स्टेशनला कुठे एक बेकरी चालू असेल केक शॉपसाठी, त्यासाठी इकडे आलो होतो. पण एक केक शॉपच बंद आहे. ती काहीतरी बेकरी आहे. या सणाचा बड्डेचा केक घ्यायचा होतं मला यार. लफडा आहे यार. 9:30 वाजलेत आणि मी आज 9:30 वाजता गोरेगाव स्टेशनला पोहोचलोय. कारण की फ्लाइंग राणी एक्सप्रेस गोरेगाव स्टेशन थांबली होती आणि मस्त उतरले आरामात निवांत चाललो आज. आणि आज गर्दी बघा. फरसाण घेण्यासाठी आज सर्वच ठिकाणी गर्दी असणार आहे. कारण की सर्वांच्या ऑफिसला स्वीट किंवा ब्रेकफास्ट असणार आहे. आमच्या ऑफिसला सुद्धा ब्रेकफास्ट आहे. पण अजूनपर्यंत काय ब्रेकफास्ट आहे ते अजून डिसाईड झालं नाही आहे. आज खायला पोहे आहेत माझ्याकडे. तू काय आणलंय? नॉनव्हेज. हो हो. तू काय आणलंय? ऑफिसचं चोरलेलं आणलंयस का तू? चोरलेला घेऊन आला ऑफिसचे. 9 वाजून 45 मिनिट झालेच आणि आता आम्ही जस्ट लोकेशन उतरलेत. मी आणि जय आहे. जयसोबत आम्ही बाईकवर आहे. ते जातो आम्ही विजय सेल्समध्ये फोन बघण्यासाठी. जर त्यांनी 0 डाऊन पेमेंटवर जर फोन दिला आज तर मी आत्ता लगेच येणार आहे. तर आता जाऊन बघूयात पहिला ते चालू असेल की नाही एक्झॅक्टली ते माहिती नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला प्लस सणाचा केक सुद्धा घेऊन जायचा आहे. त्याचा बड्डे सुद्धा आज आहे तर केक सुद्धा घेऊन जायचं मला. तुला पण रे तुला पण. चल बघूयात. 10:15 वाजलेत. मी आता घरी आलोय. जिकडे गेलो होतो विजय सेल्समध्ये तिकडे काहीच झालं नाही. बजाज फायनान्सच्या कार्डवर सुद्धा डाऊन पेमेंट करायला सांगतात. आधी बोलले होते 0 डाऊन पेमेंटवर होणार म्हणून आम्ही तिकडे गेले आणि तिकडे जाऊन फोन केला. ती प्रोसेस चालू केली. त्यानंतर बोलता की डाऊन पेमेंट मिनिमम डाऊन पेमेंट करावं लागणार. आणि मला डाऊन पेमेंट अजिबात करायचं नव्हतं आणि मला 2 फोन एकत्र घ्यायचे होते. म्हणून मी तिकडे कॅन्सल करून निघून घरी आलो आहे. आणि आता घरी आल्यानंतर मला जर आता ते तुम्ही आजची व्हिडिओ बघितली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये गोप्रो जे मोठं ब्लॉग केलं आहे त्यामध्ये होतं लेफ्ट साईडच्या कानामधून आवाज येतोय. तर काय सेटिंग चेंज झालं ते मला गोप्रोमध्ये सेटिंग चेंज करून बघावे लागणार आता. तर पहिला ते चेक करून घेतो मी. आणि हा बघा झोपला आहे नक्ष. मी यायच्या आधी झोपून गेलो तेव्हा. आणल्या पण हेल्मेट. कपडेसुद्धा नाही चेंज केलेत. पहिलं हे काम करून घेतो आहे. कारण की कपडे चेंज केले मला झोप आले खूप. झोपून जाईल म्हणून पहिला हे काम करून घेतो आता एकदा पुन्हा मी जाऊन कॅमेरा चेक करून घेतो. प्रॉपर सेट तर केलं आहे. माझ्या माहितीनुसार तर कॅमेरा एक्झॅक्ट करेक्ट आता अँगल बसला आहे. पण तरी पण आपण जाऊत आणि मस्त फुल ऑन स्पीडमध्ये गाडी चेक करून घेऊयात. पब्लिक कुठे चालू सर्व? गरबा 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 रम्मानू. चल चालू आहे ना गोप्रो? चालूच आहे. यस करेक्ट. जय श्रीराम. लेफ्ट साईडमधूनच आवाज येत होता. काय प्रॉब्लेम आहे ते माहिती एक्झॅक्टली कळलं नाही मला पण. आणि मी ते चेकसुद्धा केलं जसं माझ्या फ्रेंडने सांगितलं त्याप्रमाणे. तरी पण मला कळलं नाही. आणि आता 10:30 वाजलेत म्हणून मला त्याला फोन करणं करेक्ट वाटलं नाही. तरी पण मी एकदा सेटअप क्रॉस चेक करून जातोय. एकदा पुन्हा एक सेटअप कनेक्ट करून पुन्हा एक राईड करतो छोटीशी. आणि मग घरी येऊन पुन्हा चेक करून मग त्याला एकदा मेसेज टाकण्याचा प्रयत्न करतोस की काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. कारण मला ती काही सेटिंग काही समजली नाही आहे. ट्युशन 10:30 वाजले. तू उचलेल की फोन किंवा मेसेजचं रिप्लाय करेल की नाही आय डोंट नो. तरी पण आपण ट्राय तर नक्कीच करूयात. देख के भी नहीं हो यकीन. मस्त थंडावा आहे रे. हा पाऊस पडून गेला ना त्यामुळे थंड झालं मस्त टेम्परेचर.
जास्त नाही वया नाकावरून घरी जाऊ आपण, जास्त मोठं राऊंड मारायची काहीही गरज नाही आहे. चल जरा गाडी स्पोर्ट्स मोड, हायपर मोड गाडी पळून बघायत. भाई 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 हा पुढे तो. हो 1 2. हो काय गाडी पडते हायपर मोड. बापरे बाप, 100 तर लगेच असते क्लिअर. बापरे बाप, खूप असं क्विकली 100च्या स्पीडने टच झालो मी. हे बघा, ओ 100 क्रॉस 90. नाही सागर, या रोडला एवढं गाडी पळून रिस्की वाटतंय मला. जास्त लाईटसुद्धा नाही, म्हणून आपण गपचूप नॉर्मल मोडला कन्वर्ट करूयात. नॉर्मल मोड जाऊ दे. चल उद्या जेव्हा राईडला जाऊ ना आपण, तेव्हा गाडी खेचू मजबूत. तेव्हा ह्या ओलाची परफेक्ट पॉवर आपल्याला आयडियल. कुत्रा आहे बघ हे बघ. बरं झालं मी गाडी खेचली नव्हती जास्त, असे कुत्रा मध्ये येतात. आणि नॉर्मल मोडला चाललो आहे, एक बेस्ट. हो हार्टबीट माझी लगेच वाढले यार. अचानक कुत्रा मध्ये आला तर. सेफ चालवा लागेल बाईक, सेफ. चला इकडनं आपण आहोत लेफ्टने आपल्या घरी. मी आलो आता जस्ट घरी, लहान स्मॉल टेस्ट राईड करून. आणि त्यामध्ये एक गोप्रोचं अँगलचं एकदम करेक्ट परफेक्ट बसलं आहे. फक्त माईकमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, त्या गोप्रोच्या ऑडिओसाठीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, कळत नाही आहे. ते ॲडिट करताना वेळेस लेफ्ट राईट कन्वर्ट करावं लागतं. ते तसं माझ्या दुसऱ्यांसोबत माझं बोलणं झालं, त्याप्रमाणे त्यांनी जसं मला समजवलं आहे की ते ऑडिओ सेटिंग्स चेंज करता वेळेस, एडिट करता वेळेस ते सेटिंग चेंज करावं लागतं. तर ठीक आहे, तो काही एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. आणि चला आजचा ब्लॉग मी ते संपवतो. आणि तुम्ही पाहिलं असेलच काय कुत्र्यामध्ये आला होता यार. वाचलो, पडता वाचलो. हार्डली 5 मिनिटासाठी घरातून बाहेर निघालो होतो आणि त्याच टायमाला कुत्र्यामध्ये आला. वाव, फायनली कंट्रोल केली गाडी मी माझी. जास्त स्पीडमध्ये सुद्धा नव्हतो, तुम्ही व्हिडिओ तर पाहिलं असेलच. चला हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. उद्या मी जातो एक राईडला. तुम्हाला मी ऑलरेडी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतंच मी कुठे जातो आणि कसं जातो ते. तर उद्याची व्हिडिओ नक्कीच बघा राईडची. बाय बाय.